नुकतीच नवरात्र पार पडली, त्यानंतरचा दसराही झाला। दसऱ्याच्या निमित्तानं शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात एक खूप मोठा उत्सव साजरा होतो। या उत्सवानंतर अवघ्या 2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे पोहोचले। या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही अनेक वाहिन्या किंवा अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म वेगवेगळे कार्यक्रम करत असतात, इव्हेंट घेत असतात। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी बोलून आम्ही एक कार्यक्रम केला होता आणि तो म्हणजे देशातल्या 9 मोठ्या नेत्यांचं राजकीय भविष्य किंवा भवितव्य काय असणार याबद्दलचं। पंडित राजकुमार शर्मा यांनी जे काही भविष्यवाणी केली होती 9 दिवसात 9 नेत्यांची, यापैकीचा सगळ्यात जास्त व्ह्यूवरशिप जर कोणत्या नेत्याला मिळाली तर त्या नेत्याचं नाव आहे शरदचंद्र पवार। आजही पवारांना असलेला वयाच्या 83व्या वर्षीचं समर्थन, फॉलोविंग किंवा त्यांना लोकांनी लाईक किंवा अनलाईक करण्याचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रात आणि देशात सर्वाधिक आहे। महाराष्ट्रात तर खूपच मोठं आहे। हे पुन्हा एकदा आमच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट झालं। आणि त्याच शरद पवारांवर जर आपण टार्गेट केलं नाही तर आपला येणाऱ्या लोकसभेतला प्रवास कठीण आहे हे पंतप्रधान मोदींच्या लक्षात आलंय आणि ते सगळं निळवंडे धरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। हे नेमकं काय घडलंय आणि का घडतंय हे मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आपल्या देशात खूप नेते आहेत आणि या प्रत्येक नेत्याचं एक वैशिष्ट्य आहे। तसं शरद पवारांचं देखील जे काय वैशिष्ट्य आहे हे आपल्या सगळ्यांना एव्हाना कळून चुकलंय, कारण ते गेली 60-62 वर्ष या देशाच्या राजकारणात, समाजकारणात आणि एकूणच जडणघडणीमध्ये त्यांचा सहभाग आहे किंवा त्यांचा वाटा आहे। त्यांना दुर्लक्षून देशाचं राजकारण काही विचारात घेतलं जाऊ शकणार नाही हे एव्हाना स्पष्ट झालंय। मी आमच्या कार्यक्रमाबद्दलच्या टाइम महाराष्ट्राच्या भविष्यवाणीबद्दल आपल्याला सांगितलं। तिथे देखील म्हणजे पवारांचं भविष्य काय आहे हे देखील लोकांना 83व्या वर्षी समजून घ्यायचं आणि हे होत असताना त्याच पवारांवर जर आपण निशाणा साधला नाही तर आपण न्यूज मेकर ठरत नाही हे पंतप्रधान मोदींना कळलं। आणि त्यामुळे निळवंडे धरणाच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, एका बाजूला मराठ्यांचं आरक्षणाबद्दलचं आंदोलन सुरू आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडे लागलंय आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडे मराठा नेत्यांचा दुष्काळ आहे म्हणून त्यांना एकनाथ शिंदेंसारखा शिवसेनेतला एक मराठा नेता आणावा लागला। पण एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने भाजप आणखी एका दुसऱ्या मराठा नेत्याला हवा देते, ती म्हणजे किंवा तो नेता म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील। आता आपण म्हणाल हे काय कॉम्बिनेशन आहे, पण भाजपला हेच हवं असतं। भाजपला असाच मराठा हवा असतो की जो शांतपणे त्यांचा अजेंडा चालवेल, शांतपणे त्यांचा कार्यक्रम चालवेल। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही दुर्लक्षू नका, एवढंच मला तुम्हाला इथे सांगायचं आहे। मोदी त्यांना किंवा अमित शहा त्यांना दुर्लक्षित करायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटलांच्या होम पिचवर घेण्यात आला। इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर तोफ डागली। शरद पवारांवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आपल्या भाषणामधून, पण तो घेत असताना त्यांनी पवारांचं नाव घेतलं नाही। त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांबद्दल काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया। जितनी भी आधुनिक टेक्नोलॉजी है उसका हमने उपयोग करना चाहिए। मेरे परिवारजनों, हम सच्ची नियत से किसान के सशक्तिकरण में जुटे हैं, लेकिन कुछ लोगों ने महाराष्ट्र में किसानों के नाम सिर्फ और सिर्फ राजनीति की है। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल के अपने कार्यकाल में उन्होंने देश भर के किसानों से सिर्फ, यह आंकड़ा याद रखना, 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ
3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है। आता आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांबद्दल काय बोलतात. आता ज्या अर्थी शरद पवारांवर हल्ला झालेला आहे किंवा शरद पवारांवर हे सगळं बोललं गेलंय, त्यावेळेला व्यासपीठावर कोण होतं आपण पाहिलं असेलच. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे कोणत्याही क्षणाला राष्ट्रवादी ताब्यात घेण्याची महत्वाकांक्षा किंवा क्षमता असलेला पवारांच्या तालमीत तयार झालेला हा नेता, दृष्टिकोन असलेला, काम करण्याची क्षमता असलेला, प्रशासन नीट कळणारा आणि ज्याची वारंवार पवारांच्या निर्णयामुळे गल्लत झाली असा हा नेता. पवारांवर टीका होत असताना अजित पवार हे शांतपणे या सगळ्या गोष्टी ऐकत होते. काही तास उलटल्यानंतरही अजित पवार किंवा त्यांच्या गटातील किंवा त्यांच्या चमूतील कोणीही नेत्याने या संदर्भात वक्तव्य केलेलं नाही किंवा भाष्य केलेलं नाही. पण पवारांची कल्पवृक्ष कन्या असलेल्या सुप्रिया सुळे आणि पवारांचं गुरुत्व किंवा पवारांची गुरुदक्षिणा घेऊनच आपली राजकीय वाटचाल करणारे शिवसेनेत असलेले राज्यसभेचे खासदार संजय राऊत या दोघांनी पवारांच्या बद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यावर आपली टिप्पणी केली आहे. आणि ही जी टिप्पणी आहे ही मी आपल्याला ऐकवणार आहे किंवा दाखवणार आहे, पण त्यातला जो सुप्रिया सुळेंचा एक मुद्दा आहे तो देखील आपण शांतपणे ऐकावा. त्या काय म्हणाले आहेत की याच पंतप्रधान मोदींच्या सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं. आणि खरं आहे की नेमकं एका बाजूला पद्मविभूषण द्यायचं, दुसऱ्या बाजूला राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या आपल्या आशास्थानामध्ये जाऊन ज्या वेळेला आपली राजकीय सफर तय करायची आहे त्यावेळेला तिथल्याच मोठ्या नेत्यावर हल्ला करायचा, ही मोदींची कोणती नीती आहे. पण त्याआधी त्यावर आपण बोलणार आहोत, पण त्याआधी स्वतः सुप्रिया सुळे आणि संजय राऊत काय म्हणतायत ते आधी आपण बघूया. आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल की ह्याच मोदी साहेबांच्या सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्या शेती आणि राजकीय केलेल्या विकासाच्या कामासाठी दिलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि मला असं वाटतं की टीका टिप्पणी उत्ता तो हक बनत आहे की राज्यामध्ये आल्यावर माननीय प्रधानमंत्री शेवटी कुणावर टीका करणार, अर्थातच आदरणीय पवार साहेबांवर. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचं महाराष्ट्रात स्वागत आहे, त्यांनी जरूर यावं, आदरणीय पवार साहेबांवर टीका करावी. कारण आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय. शरद पवार म्हणजे राजकीय गुरु आहेत असं सांगणारे श्रीयुत नरेंद्र मोदी हे आता सांगतात की शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुम्ही काय केलं? मग तुम्ही काय केलं? या महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या आपल्या काळात आहे. गेल्या 10 वर्षात देशभरामध्ये शेतकरी मरतो. आपण काळे कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी 3 काळे कायदे आणले. शेतकरी रस्त्यावर उतरला. 1 वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर धरणं धरून बसला. हे आपलं अपयश आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. आता आपण पाहिलं की संजय राऊतांचे मुद्दे हे वेगळे आहेत आणि सुप्रिया सुळेंचा मुद्दा हा वेगळा आहे. आता सुप्रिया सुळेंनी थोडंसं इमोशनल बोलणं पसंत केलंय, कारण साहजिकच आहे त्यांचे ते नेते आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांचे जन्मदाते आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेचा जो काही पोत आहे तो वेगळा आहे. आणि संजय राऊत यांच्या टीकेचा किंवा संजय राऊत यांच्या टिप्पणीचा पोत वेगळा आहे, कारण संजय राऊतांनी थेट मोदींच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केलाय. तो काय आहे तर देशात ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्रात होत आहेत. ज्या महाराष्ट्रावर नरेंद्र मोदी यांची 2024च्या निवडणुकांसाठीची सगळ्यात मोठी भिस्त उत्तर प्रदेश खालोखाल आहे आणि जिथून 48 जागांपैकी ज्यांना 45 जागा हव्यात. आता एका बाजूला जे अजित पवार शांतपणे हे सगळं ऐकत होते, त्याच अजित पवारांवर नरेंद्र मोदींनी 72,000 कोटी घोटाळ्यांचा
आरोप केला, त्यांच्यावर असलेले जे काही त्यांच्यावर जो काही भ्रष्टाचाराचा ठपका आहे तो अधोरेखित केला. त्यानंतर अवघ्या काही तासात म्हणण्यापेक्षा 100 तासाच्या आत अजित पवार हे राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भाजपमध्ये सत्तेत सहभागी झाले. आता नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर हल्ला केलाय. याचं कारण असं आहे की शरद पवार यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द, मी जे सांगतोय ते आपण थोडं समजून घ्या, ही एक अविश्वसनीय नेता, याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असा नेता, कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतील शरद पवार, अशी त्यांची राजकीय प्रतिमा असताना दुसऱ्या बाजूला अख्खा महाराष्ट्र सोडाच पण देशही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांना नीट माहिती आहे किंवा ज्यांना अक्षरशः मुखोद्गत आहे त्या वेगवेगळ्या राज्यांमधली शक्तिस्थानं, तिथल्या समस्या, तिथले नेते, देशाच्या राजकारणात दुसरा इतका अभ्यासू नेता नाही, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे काही मी म्हणत नाहीये, हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी तसं बोलून दाखवलेलं. पण आता जर शरद पवारांना डिस्टर्ब केलं नाही तर इंडिया आघाडी जी आहे, इंडिया जी बनवलेली आहे ती विरोधकांची आघाडी, ती डिस्टर्ब होणार नाही. आणि ती डिस्टर्ब होणं हे आता मोदींचं सगळ्यात मोठं मिशन आहे. ते त्यांनी महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी बनवली गेली होती ती डिस्टर्ब केली, कारण त्यांनी अजित पवारांना आपल्या हाती घेतलं आणि त्यामुळे सत्तेतला एक सगळ्यात महत्त्वाचा जो काही अडथळा होऊ शकत होता महाराष्ट्राच्या बाजूने तो त्यांनी दूर केलेला आहे. आता त्यांना जर समजा वेगवेगळ्या या इमोशनल ब्लॅकमेलिंगमुळे शरद पवार हाती लागले तर ते हवे आहेत. आता शरद पवारांवर थेट त्यांच्याच राज्यात, त्यांच्याच सगळ्यात श्रीमंत जिल्हा समजले जाणाऱ्या नगरच्याच पंचक्रोशी किंवा त्यांच्याच टेरिटरीमध्ये जाऊन जर पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्ला केला आणि शरद पवार आपल्या हाताला लागतायत का, असा मोदींचा प्रयत्न आहे. अजित पवार लागले म्हणजे एक टीजर त्यांनी करून पाहिला, तो सक्सेसफुल झाला. आता फिल्म जी आहे म्हणजे पवार फॅमिली जर आपल्या हाती हवी असेल तर असे वेगवेगळे आरोप किंवा वेगवेगळ्या गोष्टी बोलून पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न मोदींनी सुरू केलेला आहे. आता मोदी येऊन गेले नगरमधून किंवा नाशिकमधून, ते उठले आणि ते गेले गोव्याला. तिथे त्यांनी एका राष्ट्रकुल स्पर्धेच्या कार्यक्रमाचं, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन जे केलं होतं तिथे त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि ते दिल्लीत गेले. पण आता त्यानंतर जी मोदींची इकडची महाराष्ट्रातली टीम आहे ती कामी लागलेली आहे किंवा ती आपलं काम सुरू करेल आणि मोदींनी केलेले जे पवारांवरचे आरोप आहेत किंवा पवारांवरचा ठपका आहे तो ही सगळी मंडळी आता बोलायला सुरुवात करतील. पण या सगळ्यातून पवार बिथरतील का? कारण अजित पवारांसारखा त्यांचा कमावता मुलगा, राजकीय मुलगा म्हणतोय मी, त्यांना सोडून गेल्यानंतरही पवार डगमगलेले नाहीयेत. हे तेच पवार आहेत ज्यांनी साताऱ्यामध्ये भिजत भाषण केलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येऊ शकली. हे तेच पवार आहेत जे लातूरमध्ये भूकंप झाल्यानंतर तिथल्या पुनर्वसनासाठी अगदी दिवस रात्र त्यांनी राबणं पसंत केलं. त्यामुळे कोणताही पंतप्रधान असू दे, मग अटल बिहारी वाजपेयी असू देत किंवा नरेंद्र मोदी असू दे, पवारांना ते दुर्लक्षू शकले नाहीयेत. पण हेच पवार वयाच्या 83व्या वर्षी थेट पंतप्रधानांनी हल्ला केला तर बिथरतील का, हाच आत्ता इंडिया आघाडी समोरचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या गोष्टी करून पवारांना कसंही करून या इंडिया आघाडीपासून तोडणं हे मोदींचं मिशन आहे. कारण जर हे बघा, नितीश कुमार असो किंवा अरविंद केजरीवाल असो किंवा लालू प्रसाद यादव असो, यांची राजकीय प्रतिमा काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांची राजकीय विश्वासार्हता आपल्याला माहिती आहे. पण याच सगळ्या समूहामध्ये असलेले शरद पवार हे किती उपयुक्त आहेत आणि किती उपद्रवी आहेत हे मोदींपेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. आणि त्यामुळेच मोदींनी त्यांच्यावर हा हल्ला केलाय. मोदींच्या या हल्ल्याने शरद पवार घायाळ होतील का, आणि ते जर झाले तर तो इंडिया आघाडीला किंवा विरोधकांना खूप मोठा सेटबॅक असेल. तो देण्याचा प्रयत्न साईबाबांचं दर्शन घेऊन मोदींनी केलेला आहे. तो यशस्वी होणार का, आणि जर झाला नाही तर मात्र मोदींच्या समोरच्या अडचणी या वाढलेल्या असतील हे आपण विसरून चालणार नाही. आणि अडचणींचा सुगावा हा मोदींना सगळ्यांच्या आधी जास्त लागतो. त्यामुळे आता पवारांच्या बाबतीत मोदी पुढचं पाऊल काय उचलणार, आणि मोदी गेल्यानंतर पवारांच्या 2 निकटवर्तीयांनी तर त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण अजितदादांपासून कोणीही बोलायला तयार नाहीये. अजितदादा याच्यावरचं आपलं मौन सोडणार का, की हे मौन ते
कायम ठेवणार आहेत. कारण मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे नाहीत. आपल्याला जे दिसतं तसं राजकारणात कधीच नसतं. याचा प्रत्यय किंवा प्रत्यंतर वेगवेगळ्या घटनांमधून येणाऱ्या काळात देखील येणार आहे. पण तोपर्यंत अजित पवार किती वेळ तोंड बंद ठेवणार हे देखील या राजकारणासाठी खूपच महत्त्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं, मोदींच्या हल्ल्याने पवार घायाळ होतील का? आणि पवार जर हाताला लागले तर मोदींची महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाण्याची वाट जी आहे ती सुकर होईल का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि पवारांबद्दल आणि मोदींबद्दल आपल्याला काय वाटतं हेही आपण आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, देशाच्या राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या काही महत्त्वाच्या आतल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.